कांदा बाजारात सध्या कांद्याची आवक मागणीच्या तुलनेत खूपच कमी आहे। असं असतानाही कांद्याचा भाव अपेक्षेप्रमाणे वाढला नाही। आता सध्या बाजारामध्ये जी परिस्थिती आहे त्यानुसार कांद्याला किमान 5,000पेक्षा जास्त भाव मिळाला पाहिजे, पण कांद्याला काय भाव मिळतोय तर 3,500 ते 4,000 रुपये। मग असं काय होतंय? या परिस्थितीला नेमकं जबाबदार कोण आहे? तुम्हाला काय वाटतं? होय, सरकारच। कारण सरकार सध्या कांदा बाजाराशी सायकोलॉजिकल गेम खेळतंय। मग सरकारची सायकोलॉजिकल गेम काय आहे आणि या सायकोलॉजिकल गेमचा आपल्या कांदा बाजारावर काय परिणाम होतोय याचाच आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत। नमस्कार, मी अनिल जाधव, तुम्ही बघताय आपलं ॲग्रोवन। आपण सरकारच्या सायकोलॉजिकल गेमचा विचार करूच, पण त्याआधी सध्या बाजारात आज कांद्याला काय भाव मिळाला ते पाहूयात। सध्या बाजारामध्ये कांद्याची आवक कमी असताना सुद्धा उन्हाळ कांद्याला 3,300 ते 4,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय, तर लाल कांद्याला म्हणजे नव्या कांद्याला 3,500 रुपयांपासून ते 4,200 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय। जसं सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आपण जर बाजारातील आवक आणि मागणी याचा विचार केला तर कांद्याला भाव जास्त मिळाला पाहिजे, पण सरकारच्या दबावामुळे म्हणजे सायकोलॉजिकल गेममुळे कांद्याला हा भाव मिळतोय। मग सरकारचे सायकोलॉजिकल गेम काय? आता आपल्याला माहीतच आहे, मागच्या काही महिन्यांपासून जसं बाजारामध्ये कांद्याचा तुटवडा निर्माण झाला तसं सरकारनं वेगवेगळे हातखंडे वापरून कांद्याचे भाव पाडले। यावेळी सरकार सायकोलॉजिकल गेम खेळते, तेही कांदा बाजाराशी। आणि यावेळी सायकोलॉजिकल गेमचं खरा मोहरा आहे नाफेड। कारण नाफेड आता कांदा खरेदी करणार आहे। आता नाफेड कांदा खरेदी करणार म्हणजे हा कांदा कसा विकला जाणार हे तुम्हाला सांगायची गरज नाही। सायकोलॉजिकल गेम खरे आहे ते नाफेडचे खरेदीची, आणि सध्याचं ठिकाण आहे ते राजस्थान। कारण यंदा राजस्थानमध्ये इतर राज्यांच्या तुलनेत कांदा उत्पादन चांगलं आहे आणि कांद्याची गुणवत्तासुद्धा चांगली आहे, त्यामुळे नाफेड राजस्थानमध्ये कांदा खरेदी करणार आहे। आता राजस्थानमधील जर आपण कांदा दराचा विचार केला तर राजस्थानमधील दर हे 3,000 ते 3,500 रुपयांच्या दरम्यान आहेत। आता नाफेड तिथं कांदा खरेदी करून शेजारच्या राज्यांमध्ये म्हणजे देशातल्या ज्या मोठ्या शहरं आहेत त्या शहरातील ग्राहकांना कमी भावात कांदा देणार, आणि याचाच मानसिक दबाव म्हणजे सायकोलॉजिकल प्रेशर हे इतर बाजारांमध्ये आपल्याला पडताना दिसतंय। कारण सरकारच कांदा खरेदी करून स्वस्तात देणार असेल तर कांदा बाजार वाढणार कसे? यात सरकार मोठ्या प्रमाणात तोटा सहन करणार आहे, कारण ग्राहकांना स्वस्तात कांदा द्यायचा आहे। मग सरकारच जर कमी भावात कांदा विकत असेल तर व्यापारी शेतकऱ्यांना चांगला भाव देईल अशी अपेक्षा आपण करू शकत नाही। या सगळ्यांचा परिणाम आपल्याला एकत्रितपणे आपल्या कांदा बाजारावर दिसतोय। दुसरं म्हणजे सरकारनं काही आठवड्यांपूर्वीच कांद्याच्या किमान निर्यात मूल्यात $800 वाढ केली होती। आता यंदा देशातच कांदा उत्पादन कमी आहे म्हणजे पुरवठा कमी असल्यानं तसा निर्यातीचा फारसा परिणाम होत नाही, पण निर्यात शुल्कात एवढ्या प्रमाणात वाढ केल्याचा एक सायकोलॉजिकल प्रेशर आपल्या बाजारावर आपल्याला दिसतंय। निर्यातदारांच्या मते जर हे निर्यात मूल्य $500 असतं तर कांदा निर्यात काही प्रमाणात होऊ शकली असते, पण सरकारनं अचानक $800 हे निर्यात शुल्क केल्यानं निर्यात खूपच कमी झाली आहे। याचाही एक परिणाम म्हणजे मानसिक परिणाम आपल्याला कांदा बाजारावर दिसतोय। व्यापाऱ्यांच्या मते जर सरकारनं किमान निर्यात मूल्यात म्हणजे $800 पासून जर काही कपात केली तर निर्यात पुन्हा सुरू होऊ शकते, पण आपण जर स्थानिक व्यापारी आणि शेतकऱ्यांचं जर मत विचारात घेतलं तर त्यांचं म्हणणं असं आहे की सध्याचा जो काही कांदा पुरवठा देशात होतोय तो आपली मागणीसुद्धा पूर्ण करू शकत नाही, त्यामुळे निर्यात झाली काय किंवा नाही झाली काय त्याचा फारसा परिणाम होत नाही। पण जसं सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे याचा फक्त सायकोलॉजिकल गेम म्हणजे मानसिक दबाव आपल्या कांदा बाजारावर निर्माण केला जातोय। कांद्याचे भाव कमी करण्यासाठी सरकार बाजारात खरेदी करून ग्राहकांना स्वस्त देणार आहे, म्हणजेच काय, तोटा सहन करणार आहे। यासाठी सरकारला मोठा खर्चसुद्धा करावा लागतो, पण आपण जर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकारचं धोरण पाहिलं हे अगदी उलटं दिसतं। आता एप्रिल आणि मे महिन्यात आपल्याला बाजारात अक्षरशः ₹1 भाव मिळत होता, म्हणजे ₹100 क्विंटलपासून भाव मिळत होता। त्यावेळी सरकारनं शेतकऱ्यांना मदत केली का? तर नाही केली। शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलनं केली, शेतकऱ्यांचा रोष वाढलेला पाहून सरकारनं काही प्रमाणात खरेदीसुद्धा केली, पण त्याचा फायदा झालाच नाही। शेतकऱ्यांना अक्षरशः मातीमोल भावानं आपला कांदा विकावा लागला। पण आता जेव्हा ग्राहकांच्या खिशाला झळ बसते तेव्हा सरकार मात्र खळबळून जागा झालंय। यावेळी सुद्धा सरकार शेतकऱ्यांचा विचार करत नाहीये। कांद्याचे भाव काही प्रमाणात वाढले, कांदा जरी 4,000पर्यंत पोहोचला असला तरी शेतकऱ्यांचं अर्थकारण मात्र आपल्याला कोलमडलेलं दिसतं, कारण उत्पादन घटलं म्हणजे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च तर वाढलेलाच आहे। कारण एकरी उत्पादन खर्च शेतकऱ्यांना कमीच करता येत नाही किंवा या खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात कपात होणार नाही। उत्पादन घटलं म्हणजे क्विंटलचा उत्पादन खर्च वाढलेला असतो, हे ठरलेलं गणित आहे। मग अशा परिस्थितीत सरकारनं जसा ग्राहकांचा विचार करतं तसं शेतकऱ्यांचा सुद्धा विचार करायला हवा। आपण जर देशातील लाल कांद्याचं म्हणजे खरीपातील कांद्याचं जर एक गणित पाहिलं तर यंदा आपल्याला लागवड कमी दिसते, उत्पादनसुद्धा मोठ्या प्रमाणात कमी आहे, विशेषतः महाराष्ट्रातच ही परिस्थिती आहे।
कांद्याची गुणवत्तासुद्धा घसरलेली आहे. मग या काळामध्ये सरकारनं शेतकऱ्यांना जर आर्थिक आधार दिला तरच शेतकऱ्यांना कांदा शेती परवडेल. सध्या बाजारामध्ये उन्हाळ कांदासुद्धा काही प्रमाणात येतो आहे, पण उन्हाळ कांदा 15 डिसेंबरनंतर कमी कमी होत जाईल, म्हणजे बाजारात येणार नाही. मग या काळामध्ये खरी भिस्त असेल ते लाल कांद्यावर. अशी कांदा टंचाईची परिस्थिती येऊ नये यासाठी सरकारनं जसं ग्राहकांचा विचार केला जातो तसा शेतकऱ्यांचा सुद्धा विचार करणं आवश्यक आहे. तुम्हाला सरकारच्या धोरणाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण वेगवेगळ्या शेतीमालाच्या बाजारभावाविषयी माहिती देत असतो. त्यामुळे आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.